नमस्कार. शहरी वार्ता 24/7 मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आपल्या उपोषणाला 4 दिवस झालेले आहेत आणि आज आपल्या बरोबर थोर समाजसेवक जयपाल शिवराम कांबळे साहेब पण आहेत. तर कांबळे साहेब यांचं जे उपोषण चालू आहे या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? जय भीम. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आणि असमर्थ नागरिक सेवाभावी संस्थाचा अध्यक्ष आहे. आज मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या या ठिकाणी सातत्याने बघतोय की ही जी व्यक्ती बसलेली आहे ही आज 4था दिवस आहे आणि हा 4था दिवस तरी प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहे. आणि दुर्लक्ष ह्याच्यासाठी करीत आहे की यांनी जे या बॅनर खाली बसलेला आहे की मोबाईल टावरची रिकव्हरी का होत नाही आणि रिकव्हरी करण्याचं कारण काय आणि त्याला सातत्याने आश्वासनावर आश्वासन. अरे पण ही रिकव्हरी कसली आहे? ही रिकव्हरी या तुमच्याच प्रशासनची आहेत आणि आज प्रशासन एखाद्या कंपन्याकडनी रिकव्हरी करू शकत नाही. म्हणजे हे किती निर्लज्जपणाने आणि नालायक पद्धतीने हे कार्यभार सांभाळतात. यांना स्वतःच्या खुर्चीची आणि या प्रशासन आणि या महापालिकेचा पैसा आहे याच्यात ह्या व्यक्तीचा काय स्वार्थ आहे? हा जो व्यक्ती बसलाय या महापालिकेची रिकव्हरी यावी आणि या महापालिकेने ही रिकव्हरी करावी आणि लोकांच्या पैशामध्ये लोकांना दंडित करण्यापेक्षा मोठे मोठे जे टावरवाले आहेत यांच्यावर भूखंड घालून ही रिकव्हरी करा ना. 600 करोड ही जी मालमत्ता आहे ही कमी आहे का? म्हणजे तुम्ही निर्लज्जपणाने 50,000 आणि लाख रुपयासाठी एखाद्याला घरात कोंबून ठेवता. हा तुमचा निर्लज्जपणा कुठे गेला? म्हणजे तुमचं सांगण्याचं तात्पर्य असं आहे का मोबाईल टावर धारकांच्या बरोबर संगनमत करून प्रशासकीय अधिकारी त्यांना मुभा देत आहेत? अरे प्रशासकीय अधिकारी त्यांना मुभा देत म्हणजे याचा अर्थ की तुम्हाला तुमचं घर भरताय. पण ही जी व्यक्ती बसली ही तुमच्या फायद्यासाठी बसली, स्वतःच्या स्वार्थासाठी नाही बसली. आणि हे प्रशासन नालायक पद्धतीने याला येऊन बोलता. अरे यांना ज्या व्यक्ती हा बसला होता ना तर त्याच वेळी यांनी रिकव्हरी करून सगळ्या पैसे करून महापालिके या व्यक्तीला दाखवायला पाहिजे की आम्ही 600 करोड जमा केलेत. या व्यक्तीचा स्वार्थ नाही. हा व्यक्ती तुमच्या सामान्य लोकांसाठी आणि या महापालिकेच्या प्रशासनासाठी बसलेला आहे, चांगल्यासाठी बसलेला आहे. पण तुम्ही निर्लज्ज आणि नालायक आहेत. त्याच्यासाठी ही व्यक्ती तुमचे डोळे उघडण्यासाठी की तुम्ही काय करताय आणि काय घडवून आणताय याच्यासाठी हे उपोषणाला बसलेले आहेत. पगारे साहेब आपलं काय सांगणं आहे याच्या बाबतीत? माझं एवढंच सांगणं आहे का महानगरपालिकेने आणि प्रशासनाने या गोष्टीला गांभीर्याने घ्यावं आणि हे जे टॅक्स वसुली करायची लवकरात लवकर सरसकट वसुली करावी. यांनी उगाच मला असं सांगू नका आम्ही 5-4 वर्षाचा टॅक्स रिकव्हर केला, 5 वर्षाचा टॅक्स, हे आम्ही 5 वर्षासाठी 4 वर्ष रिकव्हरी सांगत नाही. आम्ही सन 2000 पासून 2025 पर्यंत जी थकबाकी आहे त्याची रिकव्हरीसाठी इथं उपोषणाला बसलोय. त्यांनी त्याच्याबद्दल बोलावं. 4 वर्ष 2 वर्षासाठी ते रक्कम सांगून ते ऐकायला इथं बसलो नाहीये. म्हणून मी या गोष्टीमध्ये या प्रकारात माघार घेणार नाहीये. माझं उपोषण हे चालूच राहणार आहे जोपर्यंत पूर्ण टॅक्स वसूल होत नाही तोपर्यंत. 43 कोटी वसूल केले त्यांनी आणि बाकी किती आहे? बाकी माझ्या आकड्यानुसार जेवढे माझ्याकडे माहिती अधिकारामध्ये प्राप्त झाले 600 करोड प्लसचा आकडा आहे. आम्ही पूर्ण टॅली केले, सगळे बिल काढले महानगरपालिकेचे. त्यामध्ये प्रत्येक बिल हे 5 करोड 2 करोड 3 करोड प्रत्येक टॉवरचे असे बिल आमच्याकडे उपलब्ध आहेत.